नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण एकदम टम्म फुगणारी आणि थंड झाल्यानंतरही फुगून राहणारी अशी पुरीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पुरी बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या इतके गव्हाचे पीठ घेतलेले आहे. यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया आणि मीठ छान मिक्स करून घेऊया. यामध्ये थंड किंवा गरम असं कुठलंही तेल घालण्याची गरज नाही आहे. थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. एकदम जास्त पाणी असं घालायचं नाही आहे. थोडं थोडंच पाणी घालून एकदम घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जर पीठ सैल झालं तर आपली पुरी ही खूप तेल शोषून घेते, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपला एकदम घट्टसर असा गोळा मळून तयार झालेला आहे. लगेचच हा 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 15 मिनिटानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता की पीठ हे एकदम छान असं मऊ झालेलं आहे. लगेचच याचे गोळे तयार नाही करायचे आहे. थोडंसं पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि मग नंतर गोळे तयार करून घ्यायचे. संपूर्ण एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे. आपले सगळे गोळे हे बनून तयार झालेले आहेत. लगेचच हे लाटून घेऊया. लगेचच मी एक गोळा घेतलेला आहे, तो हातावर छान गोल करायचा आणि लगेचच तेलामध्ये बुडून घ्यायचा आणि लगेच लाटून घ्यायचा. एकसारखी पुरी लाटून घ्यायची, खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही. अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची. सर्व कडा ह्या छान लाटून घ्यायच्या. अशाच प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेऊयात. सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. लगेचच या तळून घेऊयात. इथे मी कढईमध्ये हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. तरी एक छोटासा गोळा टाकून पाहू तेलामध्ये. हा थोडासा लालसर झाला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं लालसर झालेलं आहे. लगेचच यामध्ये पुरी टाकून घेऊयात. पुरी तेलात टाकली की ती लगेच उलटी पलटी करायची नाही. उलटण्याने थोडंसं त्यावरती दाब द्यायचा, म्हणजे पुरी ही खूप छान फुलते. दुसऱ्या बाजूने देखील पुरी छान तळून घ्यायची आणि अशीच आलटी-पलटी करत पुरी ही तळून घ्यायची. तुम्हाला जर फिक्की पुरी आवडत असेल तर फिक्की तळून घ्यायची आणि जर गडद आवडत असेल तर गडद तळून घ्यायची. अशा प्रकारे आपली पुरी ही छान तळलेली आहे. लगेचच ही काढून घेऊया व याचप्रमाणे सर्व पुऱ्या तळून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या या बनून तयार झालेल्या आहेत. तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता, श्रीखंडसोबत खाऊ शकता किंवा खीरसोबत देखील खाऊ शकता. सगळ्यासोबत या एकदम अप्रतिम लागतात. तुम्ही पाहू शकता की या थंड झालेल्या आहेत तरी देखील या फुगलेल्या आहेत. तुम्ही एकदा या नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.